कार्यक्रमाच्या या भागाचे प्रायोजक आहेत सहज योग परिवार पुणे, परमपूज्य माताजी निर्मला देवी प्रणीत कुंडलिनी जागृतीच्या आध्यात्मिक कार्यक्रमाचं आयोजन नुकतंच पुण्यामध्ये करण्यात आलं होतं. पाहूया त्याचीच एक झलक. कुंडलिनी जागृती अर्थातच आत्मसाक्षात्काराचा हा कार्यक्रम होता. यावेळी सहज योगातर्फे भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं. पारंपरिकरित्या फेटे परिधान करून पुरुष, महिला, लहान मुले, वयस्कर मंडळी या सर्वांनीच या मिरवणुकीमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. अनुयायांनी या मिरवणुकीमधून निर्मला देवींचे विचार चित्रफलकांमधून प्रसारित केले. यावेळी परमपूज्य निर्मला देवींच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. अनुयायांनी त्यांच्या प्रतिमेचं दर्शन घेतलं. शास्त्रीय नृत्यातून वंदना सादर करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. विवेक चौबे उपस्थितांशी संवाद साधत म्हणाले, 6, 7, 4 वेद, 18 पुराण किसी के बारे में बात करते हैं या किसी को कुछ ज्ञान होना चाहिए, वो है आत्मज्ञान. उद्योजक वीडी निंबाळकर कुंडलिनी जागृतीविषयी बोलताना म्हणाले, तर मूल जेव्हा गर्भावस्थेमध्ये असतं 2 ते 2.5 महिन्याचं असताना, तेव्हा परमेश्वरी शक्तीचे दैवी किरण त्या गर्भाच्या मेंदूवर पडतात. आपला मेंदू जो आहे तो त्रिकोणाकृती आहे, लोलकासारखा आहे आणि प्रिझमॅटिक लॉ प्रमाणे जे किरण डाव्या बाजूला पडतात ते उजवी नाडी तयार होते. आत्मसाक्षात्कारावर आधारित दृकश्राव्य माध्यमाच्या आधारे एक माहितीपट उपस्थित प्रेक्षकांना दाखवण्यात आला. परमपूज्य निर्मला देवी यांची उपदेशपर एक ध्वनिचित्रफीतही यावेळी दाखवण्यात आली. हमारी प्रतिक्रिया होती है वो हमारे संस्कारों से. सुसंस्कार कम है, कुसंस्कार ज्यादा है. उन संस्कारों के कारण भी हमारे अंदर प्रतिक्रिया स्वरूप अनेक विचार इकट्ठे हो जाते हैं. विचार पवित्र करून नको असलेले दोष काढून ध्यान कसं करायचं याविषयी प्रात्यक्षिकांच्या आधारे कृतीतून समजवण्यात आलं. डॉक्टर विश्वजित चव्हाण यांनी यावेळी आपलं मनोगत मांडलं. पवित्रतेची देवता आहे, विचार देखील पवित्र होतील त्या गणेशांच्या शक्तीमुळे. आणि धरणी माता अशी गोष्ट आहे की नको असलेले दोष खेचून घेते, तमोगुण खेचून घेतो. असतो माग सद्गमयो तमोसो माग ज्योतिर्गम. संतोष कदम आपल्या भाषणात म्हणाले, सहज ध्यानधारणेद्वारे आज जगातील जे स्ट्रेस, टेन्शन, असमाधानता, अशांती याकडे जो झुकलेला आहे, या सहजयोग मेडिटेशनच्या माध्यमातून या सर्व गोष्टींना बगल देऊन आपण एक मध्य मार्गात येऊन या सहज धारणेतून सुख, शांती, समाधान आणि मुलांमधील जी चंचलता आहे ती सुद्धा कमी होऊन ती सुद्धा अभ्यासात हुशार बनतात.